ओपनिंग. आता जर का पाहिलं तर पहिला चेंडू ट्रम्प लाईनच्या आतून स्विंग होताना, कारण की हवेचा सुसाट वेग आहे आणि जोपर्यंत चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत चेंडूला मात्र हवेत थोडंसं ओले प्राप्त होतोय. चेंडू जरी बाहेरच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला होता पण मात्र हवेच्या वेगानं त्या झोतानं मात्र चेंडू जर आपल्याला ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. निर्धाव चेंडूचे सांगत होते सुरेख चेंडू नितेशच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं हवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता पण मात्र बॅटची इनर एज लागते. फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावेनं सुरुवात होते. स्वतःला ऑफ द मार्क करतायत वेदांत पाटील. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ वाईटचा इशारा पंचांमार्फत. वाईट +1 अशा या 2 धावा. या 2 धावांना स्कोर कार्ड जाऊन पोहोचते म्हणजेच 3 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ संपन्न झाला या पहिल्या षटकातील. माफ करा 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आता जर का पाहिलं स्लॉटमध्ये चेंडू जरूर होता पण मात्र अतिशय भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला मिळालाय आणि त्याकरता जर का पाहिलं योग्य रीतीनं मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क न झाल्या कारणानं निर्धाव चेंडू सांगता झाले. अतिशय योग्य चेंडू, अति चांगला कमबॅक त्या वाईटच्या हाताळीनंतर नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावसंख्या अजूनही जर पाहिलं स्थिरावले. धावसंख्या झाली ती म्हणजे 3. जर का पहिला चेंडू खोदून काढलाय कव्हरच्या दिशेनं. स्वतः फॉलोथ्रू मधून नितीश जात आहेत, कलेक्शन करून फेकी करतायत. तर मात्र या 2 धावा, या 2 धावांना स्कोर कार्ड जाऊन पोहोचते म्हणजे 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. विधान पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. जर का पाहिलं तर पुल करायचा प्रयत्न होता, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येत नाही. अलॉंग द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साईडला. चेंडू जर का पाहिला फसला गेलाय तो म्हणजेच शॉट मिड विकेटला. चेंडूची छाननी केली जाते पण मात्र तद्वर या धावा पळून पूर्ण केल्या जातात त्या म्हणजेच 4. आजच्या दिवसात आपण जर का पाहिलं तिसऱ्यांदा असं घडतं जिकडे चेंडू सापडला जात नाहीये आणि असं कित्येक वेळा पाहायला मिळेल. कारण की या मोरवा भाटीचं मैदान जर का पाहिलं तर नक्कीच ग्रासी मैदान आहे आणि या पावसाळ्याचं सत्र सुरू आहे आणि या पावसाळ्याच्या सत्रात थोडी ग्रासची उंची जर का पाहिली अजून वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळी मजा आहे. एकंदरीत या मैदानाची वेगळी ख्याती आहे, विशेषतः म्हणायला हरकत नाही आहे या मैदानाची. तर मात्र 4 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया कशा रीतीने अप्रोच करतील. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय, स्वतःच्या फलत्रूमध्ये फील्ड केलं जात आहे. तर मात्र एक धाव, एका धावेने षटक क्रमांक पहिले संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा विथ ऑल फायर फायटर्स फलंदाजी करताना.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा वेताल फायर फायटर्सला आपण पाहतोय फलंदाजी करताना. षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होत आहेत धनेश म्हात्रे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं सज्ज होतील. हवेचा वेग जर का पाहिला अतिशय वेगानं सुसाट वारा मैदानाच्या आत आणि या सुसाट वाऱ्यानं कदाचित वरुण राजाचं आगमन होईल का, कारण की पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि जर पावसाळा कुठेतरी दूरवर असेल तर ती मजा जो हर्ष उल्हासाचं वातावरण असणार आहे ते मात्र कुठेतरी अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाही आहे. नक्कीच दिवस सरता सरता कदाचित पाहायला मिळेल की काय, किंवा उद्याच्या दिवसात उद्याच्या सत्रात आपल्याला पावसाळा पाहायला मिळेल का ते मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की पावसाळी स्पर्धा म्हटल्यावर पावसाळ्याशिवाय मजाच नाही मित्रांनो. बघूया वरुणराजाची कृपा या मैदानावर उद्याच्या दिवसापर्यंत येईल का नाही, किंवा आजच्या सत्रापर्यंत येईल किंवा नाही. कारण की वाराचा वेग ज्याप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आत, चेतन राऊत आपण पाहतोय इन ॲक्शन झालेत. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय त्यांना. धनेश म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट बागफुटला जाऊन कट केलंय चेंडूला. इथे मात्र पहिली एक धाव अर्जित केली जाते. एका धावानं स्कोरबोर्ड मध्ये जाऊन पोहोचते म्हणजेच डबल 1. 11 धावा धाव फलकावर. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर जयेश पाटील आता मात्र प्राथमिक स्ट्राईक घेतील धनेश करता. जर का पाहिलं मिस्टर स्ट्रोक आहे, फटका फसलाय की काय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल जयेश पाटीलच्या बॅटमधून MMRPL 2025 सीझन 2 चा षटकार. ब्रश झालाय थोडासा आणि त्याकरता मात्र इथे यष्टा उद्ध्वस्त झाल्यात आणि जयेश पाटील मात्र निराशाजनक स्थितीत बॅक टू दी पवेलियन.
पुन्हा एकदा हा चेंडू बॅटला लागलाय की नाही, हा मात्र लक्ष लागून राहिले पंचांकडे. यस अंपायर, इज इट बॅट लेग बाईज. यानंतर धावणे धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. पापुला जाऊन चेंडूला कट केलाय, अतिशय सुरेख फटका, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार येईल. मॅग्निफिसेंट वेदांत पाटीलच्या बॅटमधून हा दमदार षटकार. जय मल्हार खारीगावचे महेश पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. विवेकजी म्हात्रे आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतायत. तर जर पाहिलं मिसटाईम स्ट्रोक, आणि या मिसटाईम स्ट्रोकला मात्र अति चांगला कॅच स्ट्राईक केलाय तो म्हणजेच धनेश म्हात्रे यानं. आणि मात्र दुसरा विकेटचं पतन होत आहे. षटकार ठोकला होता आणि ते मात्र त्या षटकावर हावी झाले धनेश म्हात्रे. नाव वेदांत पाटील हॅज टू डिपार्ट ऑन अ स्कोर ऑफ 24 रन्स. जय मल्हार संघाचे जर पाहिले संघ मालक आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहतायत, त्यांचं सुद्धा करूया खूप सारं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघाच्या वतीने जर का पाहायला गेलं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला 24 धावा पाहायला मिळालेत. दुसऱ्या षटकात जर पाहिला जरी धावसंख्या आली असेल 14 तरी मात्र 2 विकेट, एक विकेट जर पाहिली जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला वेदांत पाटील, या दोन महत्त्वाच्या विकेट इथे मात्र धनेशनं प्राप्त करून दिलाय. चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून, वेल बोल्ड. पुन्हा एकदा नितेश पाटील सज्ज होता. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवर हितेश म्हात्रे करिता प्रथमतः स्ट्राईक घेतील, प्रथमच सामोरे जातील नितेश पाटील यांना. जर का पाहिलं ओव्हर पिच चेंडू आहे, हलका चेंडू ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. फॉलो थ्रू मध्ये आपण जर का पाहिलं ते स्वतः कलेक्शन करतायत, तो तर मात्र एकच धाव. आता जर का पाहिलं तर चेंडू जर का पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंप अतिशय योग्य रीतीनं चेंडू हाताळला गेलाय. पंच दर्शवतायत ट्रम्प लाईनच्या आतून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि खासियत जर का पाहिली तर जर तुमच्याकडे कला असेल स्विंग करण्याची तर नक्कीच थोडंसं एक ॲडव्हान्टेज असतं, ते म्हणजे चल रबर बॉल गोलंदाजी करताना. आणि ज्या प्रकारे हवेचा वेग आहे, जरी चेंडू तुम्ही आउटसाईड ऑफ स्टंपचा मारा केला तर त्या हवेच्या सपोर्टनं जर का पाहिलं शेवटच्या क्षणाला चेंडू हा आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. आणि त्यामुळेच कदाचित फलंदाज जर का पाहिलं बीट होत आहेत किंवा फसता येतं आपली लाईन शोधताना. आता जर का आपल्याला सौरभने हा चेंडू खोदून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला, वेगाने येत आहेत हर्ष, पण मात्र करतायत चूक, थोडंसं डिफ्लेशन, थोडंसं मिसफील्ड, आणि त्यामुळे या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांना स्कोर कट जाऊन पोहोचते ते म्हणजे 27 धावा.
आता जर का पाहिलं तर पुन्हा सौरभने प्रयत्न जरूर केलाय, एक धाव. थोडासा जर पाहिलं या एकंदरीत इनिंगमध्ये थोडासा जरूर ब्रेक लागावला गेलाय त्या 2 विकेटच्या पतनानंतर, कारण की प्रयत्नशील आहे दोन्ही फलंदाज आणि दोन्ही फलंदाजाकडे ती क्षमता आहे, ती कुशलता आहे, पण मात्र योग्य रीतीने मैदानाच्या आत लाईन अँड रेट गोलंदाजी सुरू असल्या कारणानं मोठे स्ट्रोक खेळण्यात थोडंसं प्रॉब्लेम होतोय त्या 2 बॅटर्सना. आता जर का पाहिलं तर चेंडू निघून जाईल, 1 बाउंड, सीमारेषा पार येईल, RPL चौकार. आता जर का पाहिल्या स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले, कुठलाही समन्वय नाही आहे चेंडू आणि फळीचं. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 32 धावा. वेताल फायर फायटर्सला आपण पाहतोय फलंदाजी करताना प्रथमतः. इथे मात्र गरज आहे काळमंत्र्यांसाठी. जश पाटील मैदानाच्या आत वॉटर बॉटल घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय मॅसेज असणार आहे या घडीला, कारण की इथून जर का पाहिलं तर थोडासा गिअर चेंज करावा लागेल, एक चांगल्या स्कोर कार्डकडे वळावं लागेल, 65+ धावसंख्येचा विचार करावा लागेल आणि त्याकरता येणाऱ्या षटकात कमीत कमीत प्रति षटकात 2 मोठे स्ट्रोक येणं महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्याकरता तो विडा उचलावा लागेल, ती जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि ती जिम्मेदारी आता जर का पाहिली या 2 फलंदाजांवर आहे. पण एका बाजूला जर पाहिलं नवीन गोलंदाज मैदानाच्या आज आत पाहतोय आपण चेतन राऊत यांना आजच्या दिवसातील पहिल्याच सामन्याकरता त्यांना प्रमोट केलं जात आहे, अपॉइंट केलं जात आहे. कदाचित सकाळच्या सत्रात ते अवेलेबल नव्हते, पण मात्र या दुपारच्या सत्रात महत्त्वपूर्ण सामन्यात आता मात्र अवेलेबल झालेत आपली सेवा देण्याकरता. जय मल्हार या संघाकरता. पण आता मात्र जर पाहिलं आव्हान थोडंसं कठीण आहे, कारण की चेतन राऊत म्हटल्यावर अनुभव आहे, अनुभवाचा भंडार आहे आणि या अनुभवाच्या भंडाराला जर का पाहिलं तर जर तडा गाठायची असेल, सामोरे जायचं असेल तर थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतील या दोन्ही बॅटर्सला. त्याकरता सौरभ मात्र याकडे सज्ज झालेत. चेतन आता जर का पाहिलं तर ओव्हर फुलटॉचा हा चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी, फटका जरूर फसलाय. 22च्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्डवर ॲज झाले. बॅट आले का? येस, बॅटने आले ही धाव. जर का पाहिलं इनसाइड आउट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरेज झोनमध्ये. दुसरे धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उल्लेख केला या अगोदरच की थोडीसं ॲडव्हान्टेज आहे, कारण की पाहिला गेला हवेचा वेग आहे, त्यामुळे ज्या प्रकारे चेंडूला स्विंग प्राप्त होतोय तर मिडल करणं थोडंसं कठीण आहे जोपर्यंत चेंडू स्पॉटमध्ये, अन्यथा योग्यरीतीने बॅटवर येत नाही. आता जर का पाहिलं तर फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. हर्ष करणार नाही कुठली चूक. नाव हितेश म्हात्रे हॅज टू डिपार्ट ऑन अ स्कोर ऑफ 35 रन्स. तिसरा धक्का वेताल फायर फायटर्स करिता.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 40 धावा 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. शेवटच्या षटकाकरता कोणाला प्रमोट केलं जाईल, कारण की नितेशने ते जर का पहिले 2 षटक अगोदरच हाताळले गेलेत. धनेशने एक शतक हाताळलं, चेतन राऊतने एक शतक हाताळलं, पण आता मात्र ती जबाबदारी कोणाला दिली जाईल. गोलंदाज मंथन गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटक हाताळण्याकरिता आपण पाहतोय सज्ज झालाय. आता जर का पाहिलं लोअर फुटाचा हा चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. मंथन स्वतः फॉलोथ्रूमध्ये जाऊन कलेक्शन करून वेगळी करतायत, तर मात्र या 2 धावा. रोडीत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. कशा रीतीनं आता मात्र वाटचाल केली जाईल, आणि धावसंख्येकडे जर लक्ष घातलं अजूनपर्यंत धावसंख्या टोकडी आहे. प्रयत्न केलाय, चेंडूला लॉफ्ट केलाय चेतन राऊत, इथे मात्र करताय चूक आणि चेंडू बीट करून त्यांना निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न केला होता चेतन राऊत यांना, पण मात्र शेवटच्या क्षणीला हा जर का पहिला चेंडू हातातून निसटला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. नशिबाचा महत्त्वपूर्ण चौकार आता मात्र प्राप्त झालाय, तो म्हणजे वेताल फायर फायटर्स या संघाला. नितांत गरज आहे त्या सुरेख स्ट्रोक. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळून काढलाय. मंथन तिकडे गेलेत कलेक्शन करिता, आपण मात्र सास पडतायत तिकडे 3 खेळाडू. काय पाहायला मिळते आणि शेवटच्या क्षणी चेंडू सापडलाय. ही मजा आहे एकंदरीत रबर बॉल क्रिकेटची. आणि या 3 धावांना जर पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 49 रन्स. रिप्ले सुद्धा पहा, 3 खेळाडू आले एकत्र आणि चेंडूला शोधतायत, चाचपडतायत जसं काही खाजण्याला आलेली ती काय. आता मात्र सुरेख फटका आहे, मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, पण मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली करणं नाही कुठली चूक. दीपेश लाकन हॅज टू डिपार्ट ऑन अ स्कोर ऑफ 49 रन्स. आणखी एक धक्का. दोन चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मंथन तर इथे मात्र प्रभावित केलंय. पहिला अवे फ्रॉम द बॉडी, पुन्हा त्या चेंडू हाताळला. चेंडू जर का पाहिला वाईटची दाद मागिली गेली, पण चेंडू ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र जर का पाहिले विकेट सॅक्रिफाईस केली जाते नीरजच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू सौरभ करता असणार आहे. धावफलक जर पाहिला तर 49 धावे स्तब्ध आहे. कुठेतरी पुन्हा एकदा थोडीशी साधारण खेळी एकंदरीत वेताल फायर फायटर्सच्या संघाच्या वतीनं फलंदाजी करताना पाहायला मिळाले.
आणखी सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर जर का पाहिलं गेलं विकेटचं पतन झालं. जजच्या मागे षटकार ठेवल्यानंतर बाद झाले वेदांत आणि तिकडून मात्र ज्या प्रकारचं कोलॅप झाला, ज्या प्रकारची पडझड झाली, त्या पडझडातून स्वतःला सावरू शकले नाही आहेत आणि शेवटच्या क्षणाला मात्र अजूनपर्यंत मैदानाच्या स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे तो म्हणजे वेताळ फायर फायटर्स. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू आहे, बॅटची इनर एज कदाचित लागले की काय, वेट फॉर द अंपायर सिग्नल. तो तर मात्र 2 धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र बाद झालेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजे जय मल्हार या संघासमोर. आणि या 51 धावेचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आणि त्याचा बचावसुद्धा कशा रीतीने केला जाईल पाहायला विसरू नका. MMRPL 2025 सीझन 2 पावर्ड बाय विवेक म्हात्रे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि वळूया. जर स्ट्रोक आहे, फटका फसलाय की काय, चेंडू जाईल सीमा. वेताल फायर फायटर्स करता हा एकंदरीत पहिला षटकार आहे जयेश पाटीलच्या बॅटमधून. आता मात्र जर का पाहिलं पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता पण मात्र 18 या आकड्यावर पापुला जाऊन चेंडूला कट केलाय. अतिशय सुरेख फटका, चेंडू निघून जाईल. आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतायत तर जर पाहिलं मिस्टर कुशलता आहे पण मात्र योग्य रीतीने मैदानाच्या आत लाईन अँड रेंजवर गोलंदाजी सुरू असल्या कारणानं मोठे स्ट्रोक खेळण्यात थोडंसं प्रॉब्लेम होतोय त्यापर्यंत चेंडू स्पॉटमध्ये, अन्यथा योग्य रीतीने बॅटवर येत नाही. आता जर का पाहिलं तर फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, हर्ष करणं नाही कुठली चूक जाईल. आणि धावसंख्येकडे जर लक्ष घातलं अजूनपर्यंत धावसंख्या टोकडी आहे. प्रयत्न केलाय, चेंडूला लॉफ्ट केलाय चेतन राऊत, तिथे मात्र करतायत काढलाय. मंथन तिकडे गेलेत कलेक्शन करिता पण मात्र सास पडतायत तिकडे ती. आता मात्र सुरेख फटका आहे, मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे पण मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली, करणं नाही कुठली चूक. दाद मागिली गेली पण चेंडू ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. तो तर मात्र 2 धावेचा प्रयत्न केला गेलाय. मध्ये दोन्ही संघांच्या वतीने जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण सामना, कारण की जो संघ पराभूत होईल या सामन्यात त्याचं मात्र जर प्रवास जर पाहिला या MMRPL 2025 सीझन 2 मधील प्रवास संपुष्टात येईल. आणि धावेचा पाठलाग करण्याकरिता आघाडीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. जय मल्हार करिता धनेश म्हात्रे आणि उमेश वाघ. मागच्या सामन्यात जर पाहिलं धनेश म्हात्रेनं साधारण कामगिरी राहिली होती फलंदाजी करताना पण या सामन्यात जर का पाहिलं गोलंदाजी करताना खूप प्रभावित केलंय. 14 धावा खर्च करत 2 विकेट महत्त्वाच्या प्राप्त केल्या होत्या. ते म्हणजे एका बाजूला जयेश पाटील आणि वेदांत पाटील यांची. आणि नक्कीच ते गोलंदाजी करताना जो आत्मविश्वास कन्सिस्टंट राहिला होता तोच आत्मविश्वास घेऊन आता मात्र मैदानाच्या आत फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि खूप साऱ्या आशा असतील एकंदरीत जय मल्हार संघाला. एका बाजूला जर पाहिलं उमेश वाघनं मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. जवळपास 63 धाबीचा मोठा डोंगर रचला होता पण तो डोंगर मात्र ध्वस्त करण्यात आला होता. थोडीशी खराब गोलंदाजी राहिली होती पण आता मात्र झालं गेलं ते विसरावं लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल आणि 51 धावेचा पाठलाग
30 चेंडूमध्ये कशा रीतीने केला जाईल. जश पाटील गोलंदाजी मार्कवर. जर का पहिला चेंडू घुटना टेक तमाशा देख चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार ह्यूज स्ट्राईक 6. पाहायला मिळतोय. आता जर पाहिला हवी फ्रॉम द बॉडी टेम्प करायचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला हलक्या हाताने गाईड केलंय. एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. जी चूक मागच्या चेंडूवर स्लॉटवर चेंडू हाताळून केली होती ती मात्र चूक इथे दुरुस्त केलंय. रिप्ले पाहू शकता त्या षटकाराचा अतिशय योग्य रीतीनं पुरेपूर पॉवर जनरेट केली बॉटम हँडच्या साह्यानं आणि लॉंग ऑनच्या दिशेत षटकार ठोकला होता. दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलक जर पाहिला 7 धावा. आता मात्र जर पाहिलं आपण एक स्लिप देण्यात करण्यात आलेली आहे थर्ड पोझिशनला. कारण की मागच्या सामन्यात जर पाहिले धनेश म्हात्रे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले होते. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू सुरेख ड्राईव्ह तितक्याच पद्धतीने खेळून काढलाय. चांगलं कलेक्शन चांगली फेकी आहे पण मात्र गॅदर करता आला नाहीये. थोडंसं जर पाहिलं हितेश म्हात्रेच्या माध्यमातून खराब फेकी शेवटच्या क्षणाला पाहायला मिळाले. तो तर मात्र या धावेचं कन्व्हर्जन जर पाहिलं एक धावेचं कन्व्हर्जन 2-2-3 मध्ये त्या खराब थ्रो कारणामुळे नक्कीच या धावा कुठेतरी महत्त्वपूर्ण असतील. या धावा अशा रीतीने ज्या लिकेज होत आहेत त्या रोखाव्या लागतील. कारण की हितेश म्हात्रे जर पाहिलं ते चांगले क्षेत्ररक्षण म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या मार्फत चूक होणं मात्र अनपेक्षित आहे. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा स्विंग यांना मिस पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू टप्पा जर पाहिला थोडासा मागे खेचला जातोय. चेंडूची पिचिंग जर का पाहिली तर गुडलेन स्पॉटवरून पिच केला जातोय अतिशय योग्य रीतीने. इथे मात्र जर का पाहिलं चेंडूचा योग्य रीतीने वापर केला जातोय जश पाटीलच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं लोअर फुल टॉसवर चेंडू कन्वर्ट केलाय पण मात्र ती धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय पण शेवटच्या क्षणी मात्र कॉल बॅक केला जातोय. उमेशला ठाऊक झालंय कदाचित ही धाव घेणं धोकादायक असू शकतं. लगेच कॉल बॅक केला जातोय आणि जो धोका होता तो मात्र दूर केला जातोय. आता जर का पाहिलं that's a magnificent strike flat to 6 a flat on strike. स्ट्राईक तिथे जर पाहिलं आपण स्लॉक स्वीपच्या साह्यानं फ्लॅट 6 ज्या वेगानं चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगानं चेंडूला डिस्पॅच केलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावे करतात. 6 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. चोवीस चेंडू आणि 35 धावेची गरज. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 24 बॉल्स. आता मात्र चेंडू लांब 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 सीमारेषा पार पूर्णपणे झोकून दिलं या स्ट्रोकवर धनेश म्हात्रेनं. चेंडू जाईल ऑन साईडला. बिग हिट ह्यूज हिट 6.
आता जर का पाहिलं तर थोडासा चेंज ऑफ पेस आणि या चेंज ऑफ पेसनं मात्र बीट केलंय हितेशनं. पुन्हा एकदा सेम प्रतिकृती म्हणता येईल मागच्या चेंडूची या गडीला. आणि कुठेतरी स्वतःचा कंट्रोल जो आहे तो कुठेतरी मिस करता येतं धनेश. लगेच उमेश वाघ जात आहेत कानमंत्रांना देत आहेत की कुठेतरी अजूनपर्यंत स्वतःला सावरणं महत्त्वाचं आहे, थोडंसं डोकं शांती ठेवणं महत्त्वाचं आहे. आता जर का पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल, एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा शोल्डरचा वापर, वाईट चेंडूचा इशारा, 1 शॉट फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. आता जर का पाहिलं तर थोडंसं स्ट्रोक खेळताना कदाचित स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता, पण अंतिम क्षण या चेंडू मात्र जर पाहिलं तर मिड ऑफला ट्रॅव्हल होतोय, कुठली धाव मिळणार नाही आहे. इथे मात्र काहीतरी वेगळाच रूपात एक वेगळा आत्मविश्वास मात्र धनेश्वर झळकावतोय. धावफलकाकडे लक्ष घातलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 24 रन्स, 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केलाय जरूर, चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव, एका धाव्याने षटक क्रमांक दुसरं संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावेचा पाठलाग करताना बिनबाद 25 धावा, म्हणजे आता समीकरण जर पाहिलं 18 चेंडू आणि 26 धावेची गरज. 18 चेंडू 26 धावा, समीकरण जर पाहिलं पूर्णपणे अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे. कारण की जर पाहायला गेलं तर जश पाटील मैदानाच्या आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आणि त्यांच्यावर आता जबाबदारी आहे, ज्या ब्रेक थ्रूची गरज आहे हे दोन फलंदाजाला बाजूला सारणं महत्त्वाचं असणार आहे. जर या सामन्यात आपलं अधिराज्य गाजवायचं असेल तर पहिला चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी जर पाहिले, बाची एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय फ्लाय स्लीपमध्ये. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा प्रहार, अतिशय पॉवरफुल स्ट्रोक, दमदार स्ट्रोक धनेश मात्रेच्या बॅटमधून आलाय. MMRPL षटकार. सिक्स नंबर 33 धनेश मात्रे यांच्या बॅटमधून आलाय. अफलातून फटकेबाजी, चेंडूच्या मेरिटवर येऊन स्वतःला झोकून अतिशय दमदार फटकेबाजी धनेश मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा मिस हिट पाहायला मिळतोय, कारण कुठलाही समन्वय नाहीये चेंडू आणि फळीतील. कुठेतरी फुटवर्कचा अभाव जाणवला गेलाय, कारण की जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे दुसऱ्यांदा आपण पाहतोय की षटकारानंतर 2 लागोपाठ निर्धाव चेंडू येतात आणि त्यानंतर उमेश वाघ जात आहेत, कानमंत्रांना देत आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फलतरूमध्ये चांगले रिफ्लेक्शन्स पाहायला मिळाले जश पाटीलच्या माध्यमातून. ज्या विकेटची गरज आहे, ज्या विकेटच्या सुधारतात आहेत एकंदरीत वेताल फायर फायटर जश पाटील, पण ती मात्र विकेट अजूनपर्यंत प्राप्त झाली नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिला 3-2, 32 रन्स ऑन बोर्ड. 13 चेंडू आणि 19 धावेची गरज. आता जर का पाहिला मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत दीपेश आणि मात्र कमिटमेंट. अफलातून एफर्ट मैदानात पाहायला मिळाले दीपेशच्या माध्यमातून, पण मात्र शेवटच्या क्षणी
हा झेल जर पाहिला धरतीला दान केला जातोय आणि जीवनदान प्राप्त होत आहे धनेशला. आणि अशा रीतीने जर पाहिलं षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावेचा पाठलाग करताना 34 धावा जय मल्हार या संघाला आपण पाहतोय. आता समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 17 धावेची गरज. पण पाहू शकता चेंडू जास्त वेळ हवेत होता आणि दीपेश आले पण शेवटच्या क्षणाला त्यांना पाहिलं की चेंडू दूरवर आहे. डाईव्ह लगावली गेली पण मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जर का पाहिला धरतीला दान केला जातोय. एफर्टला मात्र दाद द्यावी लागेल पण मात्र झेलमध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. नक्कीच ते चांगलं कॅमेरा वर्क चांगलं टेलिकास्ट स्पोर्ट्स फॅमिली आता जर का पाहिलं अफलातून स्ट्राइक चेंडू जाईल लांब 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 स्क्वेअर लेग सीमारेषा पार. उमेश नावाचा दमदार षटकार. जे रिप्ले पहा सफल झाले. चेंडूला मात्र अतिशय योग्य रीतीनं कनेक्शन केलं. चेंडूला धाडलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावे करिता. आता जर का पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा वाईटचा अवांतर धावने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 41. आता समीकरण जर पाहिलं तर फक्त 10 धावेची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. उमेश वाघ जणू काही लवकरात लवकर सामना संपवण्याच्या इराद्यात आहेत. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय ज्या प्रकारे इंटेन्स या सामन्यात दर्शवला एकंदरीत जय मल्हार या संघानं आणि त्यामुळेच एकंदरीत त्या इंटेन्स मुळेच कदाचित आपलं वर्चस्व अधिराज्य या सामन्यात गाजवले जय मल्हार या संघानं. बेल स्ट्राइक ऑन साइडला चेंडूला टोलावलाय. बेलिंग देत आहेत कलेक्शन करतायत फक्त आणि फक्त एकच धाव. कारण की महत्त्वपूर्ण सामना होता. महत्त्वपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी करणं महत्त्वाची होती पण ती चांगली कामगिरी मात्र एकंदरीत जय मल्हार या संघाच्या वतीनं राहिलंय गोलंदाजी करताना. आणि आता मात्र फलंदाजी करताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि टिपलाय झेल. आणि आता मात्र उमेश वाघ यांचा शेवटच्या क्षणाला उत्तरार्धात संपलाय खेळ. नाव बॅक टू दी पार्ट. परतलेत अति चांगली इम्पॅक्टफुल खेळली त्यांच्या माध्यमातून. झेल जर का पाहिलं आपण रिप्लेमध्ये जास्त वेळ हवेत होता ती चांगलं नजर होती त्या क्षेत्ररक्षकाची. अतिशय सुरेख झेल शेवटच्या क्षणाला कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकताय रिप्लेच्या माध्यमातून. स्ट्रोकला एक्झिक्यूट करताना पॉवर जी जनरेट व्हायला पाहिजे ती झाली नाही. जास्त एलिव्हेशन प्राप्त झालंय.
43 रन्स, फक्त आणि फक्त 8 धावेची गरज. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप सुरेख चेंडू, अतिशय योग्य रीतीने चेंडू मात्र हाताळला या घडीला महेशनं. आता जर का पाहिलं तर फटका फसला, इथे झेलखाली करताय चूक. संधी निर्माण झाली होती पण ती संधी हुकली गेले. त्या विकेटनं कुठेतरी कायापलट झाला असता का, ट्विस्ट निर्माण झाला असता का, पण सर्व प्रश्नचिन्ह मात्र या झेलनं निर्माण केलेत. अतिशय योग्य रीतीने झेल खाली आले होते आणि हितेश मात्र म्हटल्यावर वन ऑफ दी सेफ हँड, आणि त्या सेफ हँडने मात्र इथे मात्र कुठेतरी म्हणायला गेला तर विश्वासघात केलाय. आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. 7 धावा 6 चेंडू. आता मात्र विचार विनिमय केला जातोय. पहिले 3 चेंडू हे महत्वपूर्ण असतील. पहिल्या 3 चेंडूत या सामन्यातील बाजू मांडून जाईल. कारण एका बाजूला जर पाहिलं नितेश पाटील आहेत, धनेश मात्र सेट झालेले आहेत. कशा रीतीने अप्रोच करतील या 6 चेंडूला दीपेश लाखांवरची जबाबदारी आहे. 6 चेंडू 7 धावा डिफेंड करायचे आहेत. या धावा वाचवल्या जातील का, कारण की फलंदाजी करताना दीपेशचा परफॉर्मन्स जर पाहिला तर खूप साधारण राहिला आहे. पण आता मात्र असाधारण कामगिरी, हा सामना जर जिंकायचा असेल तर ती दीपेश लाखांना करावी लागेल. वोटिंग आपण चालू केले यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. स्पोर्ट्स फॅमिली कोण हा सामना जिंकेल आपलं वोटिंग करा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. इथे जर का पाहिलं पहिला चेंडू स्क्वेअर मारा, बीमर येतोय. आणखीन एक ट्विस्ट म्हणजे पुढचा चेंडू आलाय फ्री हिट. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा बीमर, सलग 2 बीमर, याचा अर्थ आता गोलंदाज प्रेस करावा लागेल. या अतिरिक्त धावा म्हणजे नो +1, या 2 धावा धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 47. आता 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. सहा चेंडू आणि 4 धावेची गरज. नवीन गोलंदाज रिप्लेस करावा लागतोय. मिलिंद पाटील येतात गोलंदाजी मार्कवर. वर्गमित्र चषक आठवतोय का, मिलिंदची गोलंदाजी आठवते का, हा सामना डिफेंड होईल का मिलिंदच्या वतीनं. मला कोण टोपण न घ्यायला बोललं तरी मी बोलत नाही. सहा चेंडू 4 धावा. काय घडेल या मॅच मध्ये, मिलिंद पाटील सामना जिंकून देईल का. जर मिलिंद पाटील हा सामना जिंकवला तर वेताळ फायर फायटर्स मात्र डोक्यावर घेऊन नाचणार आहे. बक्षिसांचा वर्षाव होईल यात शंका नाहीये. 6 चेंडू 4 धावा. डिफेंड करणं कठीण आहे टेनिस क्रिकेट म्हटलं तर, पण मात्र सर्व काही शक्य आहे. आता जर का पाहिलं पहिला चेंडू मिसिट झालाय जरूर, निर्धाव चेंडू संपलाय. 5 चेंडू 4 धावेची गरज. 5 चेंडू 4 धावा.
वोटिंग अजूनही सुरू आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर स्पोर्ट्स फॅमिली. कोण हा सामना जिंकेल? सुरेख चेंडू आहे. वोटिंग जर पाहिली तर 72% चान्सेस दाखवत आहेत जय मल्हार आणि 28% वेताल फायर फायटर्स. म्हणजे अजूनही आशा प्रज्वलित आहेत वेताल फायर फायटर्स करता. क्रिकेट म्हटल्यावर सर्व काही शक्य आहे आणि तेच जे क्रिकेट प्रेमी आहे ज्यांनी वोटिंग केले 28% वेताल फायर फायटर्स करता ते जाणून आहेत क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. आता जर का पाहिले स्पैर मारा डाऊन द लेग साइड अवांतर धाव. या धावा रोखल्या गेल्या पाहिजे होत्या. आता फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पण मात्र शेवटच्या क्षणी हा झेल धरतीला दान केला जातोय. तद्वर या 2 धावा आणि ते जर का पाहिलं कन्व्हिन्सिंग मोठा विजय प्राप्त केलाय तो म्हणजे जय मल्हार आणि स्वतःला जिवंत ठेवलंय पुढील मॅच करता. स्ट्राईक घेतील धनुष करता. जर का पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय की काय? चेंडू जाईल सीमा. वेताल फायर फायटर्स करता हा एकंदरीत पहिला षटकार आहे जयेश पाटीलच्या बॅटमधून. आता मात्र जर का पाहिलं पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करायचा प्रयत्न होता पण मात्र 18 या आकड्यावर पापुला जाऊन चेंडूला कट केलाय. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल. मात्र आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतायत. तर जर पाहिलं मिस टाइम कुशलता आहे पण मात्र योग्य रीतीने मैदानाच्या आत लाईन अँड रेंजवर गोलंदाजी सुरू असल्या कारणानं मोठे स्ट्रोक खेळण्यात थोडंसं प्रॉब्लेम होतोय. त्यापर्यंत चेंडू स्पॉटमध्ये अन्यथा योग्य रीतीने बॅटवर येत नाही. आता जर का पाहिलं तर फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. हर्ष करणं नाही कुठली चूक जाईल. आणि धावसंख्येकडे जर लक्ष घातलं अजूनपर्यंत धावसंख्या टोकडी आहे. प्रयत्न केलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय. चेतन राऊत तिथे मात्र करतायत. काढलाय. मंथन तिकडे गेलेत कलेक्शन करिता पण मात्र सास पडतायत तिकडे. ती आता मात्र सुरेख फटका आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे पण मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. करणं नाही कुठली चूक. दाद मागिली गेली पण चेंडू ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. तो तर मात्र 2 धावेचा प्रयत्न केला गेलाय. रीतीने केला जाईल. जयेश पाटील गोलंदाजी करताना शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात राहणं आणि सामना संपवणं. इथे मात्र प्लेअर ऑफ द मॅच धनेश म्हात्रे अमित पाटील यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे. एक छत्री आणून ठेवायची सध्या. येईल. यापुढील सामना मानव 11 आणि जय मल्हार या दोन संघांमधील आपण अनुभवणार आहोत. मैदानाच्या आत नाणेफेकीचा कौल होईल. त्यानंतर आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि सामन्याला सुरुवात. जर का पहिला चेंडू घुटना टेक. जर का पाहिलं दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्राईक. फ्लॅट 6 चेंडू आणि 35 धावेची गरज. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 24 बॉल्स. आता मात्र चेंडू लांब. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा प्रहार. चेंडू आणि 19 धावेची गरज. आता जर का पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत दीपेश आणि मात्र कमिटमेंट. आता जर का पाहिलं
अफलातून स्ट्राईक, चेंडू जाईल या संघाच्या वतीनं राहिला एक गोलंदाजी करताना आणि आता मात्र फलंदाजी करताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आता जर का पाहिलं तर फटका फसला. इथे झेल खाली करताय चूक. आपलं वोटिंग करा YouTube लाईव्हच्या माध्यमातून. इथे जर का पाहिलं पहिला, आता जर का पाहिलं पुन्हा एकदा बीमर